सर्व अंगणवाडी सेविका ताई व मदतनीस ताई यांना माझा नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. तर आजचा जो व्हिडिओ आहे तो आपला असणार आहे PMUY संदर्भामध्ये. जे काही तुम्ही फॉर्म भरत आहात तो फॉर्म पूर्ण तुम्ही भरत तर आहात, परंतु जेव्हा तुम्ही तो फॉर्म सबमिट करायला जात आहात तेव्हा मात्र तो फॉर्म सबमिट होत नाही आहे. तर तिथं काय येत आहे तर स्टेटस एरर असा एक नोट येत आहे तुमच्यासमोर, परंतु तुमचा फॉर्म हा सबमिट होत नाही आहे. तर असा प्रॉब्लेम या नवीन अपडेटपासून जास्त येत आहे. तर तो प्रॉब्लेम कशामुळे येत आहे या संदर्भात हा व्हिडिओ राहणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला तर मग आपण सुरुवात करूया व्हिडिओला. तर पहा, तुम्ही जेव्हा PMYचा फॉर्म भरत आहात तेव्हा फॉर्ममध्ये एरर येण्याचे अनेक कारणे आहेत. त्याच्यामध्ये तुमचा फॉर्म कशामुळे त्याचं स्टेटस एरर दाखवत आहे ते पाहणं गरजेचं आहे. तर याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जे काही चुकीची पोषण ट्रॅकरमध्ये त्या गरोदर मातेची नोंद करत आहात त्यामुळे तुम्हाला हा प्रॉब्लेम येत आहे, किंवा यापूर्वी तुम्ही त्या मातेची चुकीची नोंद पोषण ट्रॅकरमध्ये केलेली आहे. तर या गोष्टी तुम्ही कशा चेक करू शकता, तर माझ्याकडे तर पहा, आता मी तुम्हाला दाखवू शकले असते जर माझ्याकडे ड्यू लिस्टमध्ये एखादी गरोदर माता असती तर, परंतु आता सध्या माझ्या ड्यू लिस्टमध्ये एकही गरोदर माता नाही आहे, त्यामुळे मी तुम्हाला प्रत्यक्ष तर दाखवू शकत नाही. परंतु मी तुम्हाला फक्त सांगू शकते की या गोष्टी तुम्ही तुमच्या गरोदर मातेच्या चेक करा. तर यामुळे तुमच्या फॉर्मचं सबमिट होत नसेल आणि त्याचं स्टेटस एरर दाखवत असेल. तर याच्यामध्ये पहा, इथं जेव्हा तुम्ही ड्यू लिस्ट ओपन करता तेव्हा तुमच्या गरोदर मातेचं इथं नाव सुरुवातीला आहे, पूर्ण नाव. त्यानंतर पहा, इथं दुसरा जो ऑप्शन आहे तिथं आहे पहा, इज दिस फर्स्ट प्रेग्नेन्सी. 2 नंबरचा जो ऑप्शन आहे म्हणजे ही त्या मातेची पहिली प्रेग्नेन्सी आहे का. तर तिथं जर तुमची गरोदर माता ही पहिल्या खेपेची गरोदर माता असेल तर तिथं यस असायला हवं, म्हणजे हो यायला हवं तिथं. आणि जर तिथं तुमची ती माता पहिल्याच खेपेची असून देखील तिथं नो येत असेल तर तिथं नक्कीच तुमचा फॉर्म तिथं सबमिट होणार नाही. तिथं तुम्ही जेवढ्याही वेळा प्रयत्न कराल फॉर्म भरण्याचा तेवढ्या वेळा तुमच्यासमोर स्टेटस एरर म्हणूनच येणार आहे, कारण की तिथं जे स्टेटस आहे ते मॅच होत नाही आहे. तिथं तुम्ही फॉर्म तर भरत आहात पहिल्या खेपेच्या लाभासाठी, परंतु पोषण ट्रॅकरच्या डेटानुसार ती माता पहिल्या वेळेस गरोदर नाही आहे. तर ही चूक कुठं होत आहे किंवा कशी होत आहे याच्यावर देखील पोषण ट्रॅकर मधून मी तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येईन. तर ती चूक तुम्ही जर केली असेल तर तुम्हाला हा प्रॉब्लेम नक्कीच येणार आहे. त्यामुळे त्या मातेचा तुमचा फॉर्म सबमिट होणार नाही आहे. तर हे झालं पहिलं कारण. तर ही चूक तुम्ही करू नका. इथून पुढे तुम्ही जेव्हा पोषण ट्रॅकरला गरोदर मातेची नोंद करत आहात तेव्हा तुम्ही व्यवस्थित करा. त्या गोष्टीचा मी व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी घेऊन येईन. त्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे तो आहे त्या गरोदर मातेचं वय. तर जर तुमच्या गरोदर मातेचं वय हे 18 वर्ष आणि वरी 7 महिने, मासिक पाळीच्या दिवशी त्या मातेचं वय हवं आहे तेवढं. तर हे जे क्रायटेरिया देण्यात आला आहे त्याला 2 दिवस किंवा 3 दिवस जरी त्या मातेचं वय कमी पडत असेल तिच्या पाळीच्या तारखेच्या दिवशी, तरी देखील तुमचा जो फॉर्म आहे तो सबमिट होणार नाही आहे. तर तिथं तुम्हाला अशाच प्रकारे सेम स्टेटस एरर येणार आहे. त्या मातेची जी पाळीची तारीख आहे त्यावेळेस त्या मातेचं वय हे 18 वर्ष आणि 7 महिने पूर्ण असायला हवं. जर असे थोडाफार काही डिफरन्स पडत असेल त्या मातेच्या पाळीच्या तारखेमध्ये तरी देखील तुमचा फॉर्म सबमिट होणार नाही. तर हा झाला दुसरा मुद्दा. आता आणखीन एक मुद्दा आहे जो महत्त्वाचा आहे आणि त्यामुळे तुमचं जे काय फॉर्म आहे ते सबमिट होत नाही आहेत. तर तो जो मुद्दा आहे तो असा आहे की आपलं जे नवीन अपडेट आलेलं आहे तर त्या अपडेटनुसार पहा, आपल्या सुरुवातीला आपल्या ड्यू लिस्टमध्ये सर्व जेवढ्या आपल्या पोषण ट्रॅकरच्या माता होत्या त्या सर्व ड्यू लिस्टमध्ये दिसत होत्या. परंतु आता जो नवीन अपडेट आहे त्याच्यामध्ये ड्यूमध्ये फक्त त्याच ज्या माता पहिल्या खेपेसाठी नोंदवलेल्या आहेत त्याच दिसत आहेत जेव्हा तुम्ही इकडं पोषण ट्रॅकरला नोंद करत आहात तेव्हा. आणि दुसऱ्या खेपेच्या देखील माता दिसत आहेत, परंतु काही मातेंची जी काही नाव आहे ते तुम्हाला डबल दिसत आहे. म्हणजे जे अपडेटच्या दरम्यान अगोदरचा जो डेटा आहे तो तुम्हाला ड्यूमध्ये दिसत आहे, परंतु अपडेटच्या नंतर केलेल्या नोंदी मात्र दिसत नाहीत. आणि याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे काय होत आहे तर त्या ज्या माता आहेत त्यांची जी आपण जेव्हा दुसऱ्या खेपेच्या म्हणजे बेबी गर्ल ज्या
लाभार्थ्यांना होत आहे. त्यांच्यासाठी आपण 6,000 रुपयांचा जो काही फॉर्मचा आहे तो रजिस्ट्रेशन जेव्हा करायला जात आहोत तेव्हा त्या ज्या काही माता आहेत त्या सुरुवातीलाच आपल्या ड्यू लिस्टमध्ये आहेत, परंतु त्या काय म्हणून आहेत तर त्या गरोदर माता म्हणून आहेत, म्हणजे प्रेग्नेंट वुमन म्हणून आहेत. आणि काही ताईंच्या ड्यू लिस्टमध्ये त्या मातेंची डबल नावे दिसत आहेत, तर त्या गरोदर माता म्हणूनही दिसत आहेत आणि स्तनदा म्हणूनही दिसत आहेत. तर जिथं तुम्हाला स्तनदाचा ऑप्शन उपलब्ध झाला आहे तर तीच ड्यू लिस्टमधील माता रजिस्ट्रेशन करायला घ्या, म्हणजे तुमचा फॉर्म अगदी सहज सबमिट होईल. परंतु जेव्हा तुम्ही गरोदर म्हणून तिचं रजिस्ट्रेशन करायला घ्याल तेव्हा देखील तुम्हाला हाच प्रॉब्लेम येणार आहे, म्हणजे तुमचं स्टेटस मिसमॅच होणार आहे. तर कारण की दुसऱ्या वेळेसची जी माता आहे ती स्तनदा माता म्हणून आपल्याला तिचा फॉर्म भरायचा आहे आणि पहिला जो लाभ आहे तोच फक्त आपण गरोदर म्हणून भरणार आहोत तिचा फॉर्म. तर त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे तर ही जी गरोदर माता आहे तिचं स्तनदा म्हणून आणखीन एक वेळेस नाव तुमच्या ड्यू लिस्टमध्ये येणं गरजेचं आहे. ते येईपर्यंत तुम्हाला वाट पाहावी लागेल आणि ते आल्यानंतरच तुम्ही त्या मातेचं रजिस्ट्रेशन करू शकणार आहात. तर या 3 गोष्टीमुळे तुमच्या जो काही फॉर्म तुम्ही भरत आहात तो पूर्ण भरला तर जात आहे, परंतु तो सबमिट होत नाही आहे. आणि सबमिट जेव्हा तुम्ही करायला जात आहात तेव्हा फक्त एक नोट येत आहे की तुम्ही स्टेटस एरर असं तुमच्यासमोर नोटिफिकेशन येत आहे. तर हे महत्त्वाच्या 3 गोष्टीमुळे होत आहे. एवढ्यासाठी हा व्हिडिओ बनवण्यात आला होता. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.